श्री गणेशाय नमः. तर घरात पसारा बघू शकता, सगळं तसाच पडलेला आहे. आता आल्यानंतर काढायचा. फक्त बघा कुकर लावला, अजून बाकीचं काहीच नाही. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर बघा आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहे मानसच्या शाळेकडे. कशाला चाललो हे पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे. तर आज आहे 15 ऑगस्ट. तुम्हाला सगळ्यांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. गडबड, वेळ अजून भरपूर आहे म्हटलं. चला तुम्ही या, ऑफिसमध्ये या म्हटलं त्यांनी. मैदानावरती जे विद्यार्थी आहेत तर बघा इथं आम्ही मानसच्या शाळेत पोचलेलो आहोत आणि इथं आम्हाला रिबन बॅच लावत आहेत. तर जेंट्सला मुलं लावत होती आणि आम्हाला बघा इकडं हे मुली लावायला लागले. तर त्यानंतर आम्ही सगळी मैदानावर गेलो, जिथं होता झेंडावंदनचा कार्यक्रम आणि त्यासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. तर इकडं बघा या 2 मुली दिसतात, त्या ॲडव्होकेट आहेत आणि त्या या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. म्हणून त्या दोघींना आणि मला आणि अहोंना बोलवलं होतं. तर मला आणि अहोंना बोलवण्याचं कारण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे, कारण त्यावरती एक स्पेशलच व्लॉग येणार आहे. आणि शाळेत बघा त्यांनी आम्हाला अजिबात अनकम्फर्टेबल वाटू दिलं नाही, कारण आम्ही मागं होतो तर ते सारखं आम्हाला पुढं बोलवत होते. त्यानंतर मुख्याध्यापकांनी मला देखील पुढं बोलवलं, फुलं वगैरे वाहायला लावली आणि अहोंच्या हस्ते नारळ वाढवला. 2 फुलं ठेवा, 2 फुलं ठेवा. या तुम्ही घ्या मॅडम, पुढे या. त्यानंतर बघा आपल्या देशाचा ध्वज फडकविला. खूप अभिमान वाटला. पहिल्यांदा फर्स्ट टाईम असं काहीतरी आमच्या हस्ते पार पडलं. त्यानंतर यावरती शॉर्ट व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे. लगाएंगे. भारत माता की, भारत माता की. महाराष्ट्र माझा, जयसा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जयसा महाराष्ट्र माझा. तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाबदे ती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद उंचला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुढील कार्यक्रमासाठी स्टेजवर उपस्थित राहावे. त्यानंतर बघा या छोट्या छोट्या मुलांनी खूप छान असं कवायत प्रकार केला. तर तुम्हाला थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये मी दाखवलेलं आहे. तर खूप मस्त असं पाहायला वाटत होतं. बराच वेळ ते करत होते पण अजिबात कंटाळा येत नव्हता. जेव्हा आम्ही लहान होतो आणि ध्वजारोहणासाठी जात होतो त्यावेळी बघा आमची आदल्या दिवशी खूप तयारी असायची. निळ्या पांढऱ्या बांगड्या आणायच्या, रिबन आणायची, सकाळी उठून मस्तपैकी ड्रेसला इस्त्री वगैरे करायची आणि आईकडनं असं चपचपी तेल वगैरे लावून अशी दाबून चोपून वेणी वगैरे घालून घ्यायची. तर खूप भारी वाटायचं. पण अलीकडं सगळंच बदलले. त्यानंतर बघा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आवरल्यानंतर ऑफिसमध्ये आमच्यासाठी दहीवडे वगैरे नाश्ता होता आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. तर रस्त्याला बघू शकता जागी जागी जिलेबीचे स्टॉल लागलेले आहेत.
तर आत्ता बघा 11 11:30 वाजेपर्यंत मी घरी येऊन पोचले. कारण कार्यक्रम तिने अगदी नियोजनबद्ध छान केला होता, त्यामुळे लवकर आवरला. तर घरामधला पसारा बघून आता डोकं दुखायला लागले, कारण पसारा काढल्याशिवाय बाकीचं काहीच काम होणार नाही. तर इकडे बघा मानसच्या बाबांनी मानसकडून जिलेबी पाठवून दिली आणि ते गेले कामावरती मला सोडून. तर ते जिलेबी आणि बालुशाही दोन्हीही आणलेलं आहे. तर बघा जिलेबी कुरकुरीत आहे तोपर्यंतच खाऊन घ्यायची, नंतर मग मऊ पडते आणि ती काही छान लागत नाही. आणि दरवेळी बघा श्रावण महिन्यातच 15 गट येत असल्यामुळे कोणता ना कोणता उपवासच असतो माझा तर त्या दिवशी. आणि मी नेहमी शिळीच जिलेबी खाते, पण यावेळी नाही, यावेळी रविवार होता त्यामुळे अति छान कुरकुरीत अशी जिलेबी खायला मिळाली. तर सकाळचं काम बघा माझं आत्ता 12ला चालू झाले. मी फ्रेश झाले आणि दूध तापवायला घेतलं. तर पहिलं काम आपलं हेच असतं, दूध तापवायचं, चहा बनवायचं. मग आज काही चहा बनवणार नाही, कारण आता नाश्ता चहा वगैरे सगळं झालेलं आहे. तर ते बघा माझं थोडंसं शिळं दूध होतं, तर 2 दिवसाचं शिळं दूध साठवते. आणि मी काय करते बघा, तिथं पातेल्यामध्ये दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि दूध उकळल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतला आणि हे दूध बघा किती छान असं फाटलेलं आहे. घरी बनवून ठेवते थोडं थोडं पनीर. मस्तपैकी असं पनीर झालेलं आहे. तर इकडं दूध तापायला ठेवते, हे ताजं. इकडं बघा खूप दिवसांनी पास्ता बनवला आज, मुलांना हवा होता आणि आज 15 ऑगस्ट पण होतं. मग शाळेतून आल्यानंतर भूक लागते, कारण सकाळी लवकरच शाळेला गेलेले असतं. माणूस बिल काय खाताच गेलेला, आमचा तेवढा नाश्ता झाला आमचा आणि माझा, म्हणून त्याच्यासाठी बघा इकडं पास्ता बनवला आहे गौरीसाठी आणि त्याच्यासाठी. तर आता त्यांना पास्ता देते. त्यानंतर इकडं बघा पुरण वाटेली चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यावरती सुकती कापड घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे आपण दूध फाडलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे. तर बघा मस्तपैकी भरपूर असं झालेलं आहे शिळ्या दुधाचं सुद्धा. तर अशा पद्धतीने घरामध्ये काही किरकोळ बचत आपण केली तर खूप आपण पैसे त्यामधून साठवू शकतो. तर ही माझी अशी बचत असते, तुम्हाला पुढे कळेलच मी काय बचत करते. तर मी असं थोडं बघा 2 दिवसात शिळं राहिलेलं दूध थोडं असं पनीर बनवते आणि 8 दिवसाला बघा 8 किंवा 10 दिवसानंतर ते पनीर इतकं साठतं की एक त्याच्यामध्ये आपली 4-5 जणांसाठी भाजी होऊ शकते. किंवा जर आपल्याला तसं भाजी बनवायची नसेल तर आपण डायटिंगसाठी सुद्धा चिला वगैरे केला किंवा आपण घरामध्ये काहीतरी पोरांना ब्रेडचा पिझ्झा वगैरे करून देतो, त्याच्यावरती सुद्धा आपण पनीर किसून टाकू शकतो. तर असंच थोडं बायकांनी बचत केली तर खरंच आपल्या संसाराला हातभार लागतोच. आणि प्रत्येक बाईला अशा ट्रिक माहितीच असतात, फक्त ते डोक्यात असतात, फक्त आचरणात येत नाही. कोणतरी सांगितलं किंवा कोणतरी बोललं की ते लक्षात येतात. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा थोडं दुधाचं असं पनीर बनवत जा, तुम्हाला पनीर विकत आणायची गरजच लागणार नाही. आणि आता तर भेसळ इतकं झालं की काही खाऊच वाटत नाही बाहेरचं. त्यामुळे घरगुती जितक्या शक्य होतील तितक्या गोष्टी मी बनवण्याचा प्रयत्न करते. तर टोमॅटो केचप बघा मी घरीच बनवण्याचा प्रयत्न करते. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. तर घरगुतीच बनवते, कारण माणसाला तर खूप सॉस आवडतो, सगळ्याबरोबर तो सॉसच खातो. त्यामुळे घरी बनवलेला असला तर तो शरीरासाठी सुद्धा चांगला असतो. त्यामुळे मी घरीच बनवून ठेवते. 1-अर्धा किलो टोमॅटो जास्त आणते किंवा शिळे जे टोमॅटो राहिलेले असतात ते 4 टोमॅटो. बघा इकडे हे पनीर असं प्लेटमध्ये ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यावरती काहीतरी ओझा डबा वगैरे तयार होतो. तर मस्तपैकी ते पनीर आपलं अर्ध्या तासामध्ये तयार होतं. तर इथं मी असं ठेवून घेतलेलं आहे. दूध इकडं ताजं तापायला ठेवलेलं आहे. तर इकडं बघा 15 ते 20 मिनटात आपलं पनीर तयार झालेलं आहे. खूप छान पनीर तयार झालेलं आहे. तर बघू शकता किती मस्त दिसतंय. त्यानंतर बक्षीस वितरण करतानाचे फोटो इथं काही लावलेले आहेत. तर यामध्ये मानस देखील आहे, त्यालासुद्धा बरेच बक्षीस ट्रॉफ्या वगैरे मिळालेले आहेत. तर आमच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा असा पद्धतीने पार पडला. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.